तुमच्या वैयक्तिक 35 होत्या. जाऊया सामन्याकडे. लेट्स प्लेचा इशारा आलेला आहे पंचांचा. बॉलिंग मार्कवर तयार आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं. बॉलिंग मार्कवर तयार आहे मिस्टर किरण. पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू निर्धाव चेंडू तिथे आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर श्याम आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला भागवत यांना आपण पाहू शकतो. सुरेख फटका आहे. कवचारी क्षेत्ररक्षण होईल. कुठलीही धाव नाही. सेमीफायनलचा सामना आहे. पहिला सेमीफायनलचा सामना दडपण असणार, दबाव असणार. प्रत्येक चेंडू तिथे विचारपूर्वक खेळण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक चेंडू तिथे विचार करून टाकण्याचा प्रयत्न असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांमध्ये दबाव टाकला जातोय. आपण पाहू शकतो तिथे स्ट्रायकिंग एंडवरती श्यामवरती थोडस दबाव आहे. अनुभव तिथे शेअर केला जाईल. भागवतचं लगेच जाईल श्यामकडे. कारण की आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक, हानामारीचं षटक, ज्या षटकामध्ये विचार केला 30 यार्डच्या बाहेर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक नक्की आहे. कव्हर एक्स्ट्रा पॉइंट आपण पाहिलं तर पूर्णपणे ओपन आहे. फक्त दिशा आपण पहिली दिली तर 4 धावा नक्की येतील. मात्र दबाव आपण पाहू शकतो या सामन्यामध्ये. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न नक्की आहे. क्षेत्ररक्षणामध्ये गफलत होते तिथे. आपण पाहिलं हा बॉल जर हाताने कॅरी केला असता आणि तिथे एसटीचा वेध घेतला असता तर डेंजर झोनला नक्की होता श्याम. आणि तदनंतर पाहिलं लगेचच 1 धाव तिथे कंप्लीट केली. पहिला सेमीफायनलचा सामना खेळला जातोय. फायनलचा दिवस संडे फन डे. माननीय श्री सन्माननीय दादासो जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेलं हे भव्य दिव्य आयोजन. तिसरा दिवस. सुरेख फटका येतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने जाऊयात. अतुल तिथे आहे. कॉल चुकीचा येतोय. कॅच सुटली जाते. कालच्या दिवसाचा हिरो. 1 धाव इथे मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा चुकीचा थ्रो आपण पाहू शकतो. गडबड चालू आहे मैदानामध्ये सध्या. या 2 धावा आपण पाहिल्यात तर कंप्लीट केल्या. मात्र ही गडबड आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये जसं फलंदाजाला रनिंग बिटवीन द विकेट धावत असताना कम्युनिकेशन, कॉल, ऍक्शन या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. तसं फिल्डिंग करत असताना जेव्हा दोन्ही फलंदाज एका कॅच साठी एका जागेवरती येतात तेव्हा कम्युनिकेशन आणि कॉल हे देखील महत्वाचं असतं. ते मिस झालं तर कॅच देखील मिस होताना पाहिली आणि त्याचं उदाहरण आपण पाहिलं तर काव कॉर्नरच्या दिशेने. आता मात्र अक्षरशः सोडून दिला. पहिल्यांदाच आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय स्वैर मारा. भागवत तिथे आहे स्ट्राईक साठी. चेंडू आपण पाहिला, लाईन त्यांना समजली आणि लगेचच आपण पाहिलं तर फुटवर्क त्यांनी केलं आणि तिथे चेंडू सोडण्यात आला. मात्र कौतुक करेल गोलंदाज किरणचं. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. स्ट्रेट हिटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा 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 चौका. वाघाने टाकली राड. फोडला पाड. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी जातोय चौकार. धन्यवाद डीजे अद्वैत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. चला जाऊयात वैयक्तिक. पहिलं तर संघासाठी दुसऱ्या षटक साठी मिस्टर अतुल याच्याकडे. मिस्टर अतुल आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवर आहे. पहिला चेंडू आपण पाहिला स्वैर मारत इथे येतोय.
पहिला चेंडू आपण पाहिला स्क्वेअर मारा तिथे येतोय मिस्टर अतुल. सातत्याने आपण पाहिलं ज्या पद्धतीने परफॉर्मन्स देतोय मिस्टर अतुल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे केला. हाफ पिचिंग चेंडू होता, हाफ ट्रॅकर तिथे होता. पुल फटका सजवण्याचा प्रयत्न तिथे अपयशी ठरतोय. पहिल्या घेरवरती आपण पाहिलं तर हा संघ फलंदाजी करत असताना 9व्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आपण पाहिलं तर सेमीफायनलला पहिली सेमीफायनल खेळली जाते. दुसऱ्या सेमीफायनल वरती नजर मारली तर VCC सनबूर वर्सेस SS11 महिन संघ. जाऊयात पंचांपर्यंत. तिथे आपण पाहिलं तर श्याम स्ट्राईक वरती असताना अलगत तिथे लिडिंग एज घेते. एसटीच्या मागे आपण पाहिलं तर कॅच तिथे कॅरी केली जाते आणि तिथे बाद केलं जाते. फलंदाज श्याम आपण पाहिलं तर पबिलियनच्या दिशेने वाटचाल करत असताना. तर जाऊया तर स्ट्राईक कडे. स्ट्राईक वरती आपण पाहू शकतो नवीन फलंदाज मिस्टर अक्षय आहे. नॉन स्ट्राईक मध्ये आपण पाहिलं तर भागवत. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः प्रेक्षकांचं मन या फलंदाजाने जिंकलंय. कारण की आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने हा फलंदाज सातत्याने मैदानामध्ये खेळ करतोय आणि अगदी आपण जसं एखादा पॅकेज सरप्राईज देतो तसं सरप्राईज कालच्या दिवसामध्ये भागवत सर यांनी प्रत्येक प्रेक्षकाला देऊन गेल्यात. जाऊयात अक्षय याच्याकडे. पुलफटका मारण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं अगदी स्टंप लाईन मध्ये गोलंदाजी केली जाते ती म्हणजे अतुल याच्याकडून. आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. सामना 3 षटकांचा आहे याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातोय. टाटा बाय बाय सी मा रे शे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकारानंतर आपण पाहिलं तर समाधानकारक धावसंख्या आकार घेते उकार घेते जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. काय फटका सजवलाय तो म्हणजे अक्षयने. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. मिस टायमिंग शॉट नक्की आहे. कव्हरच्या दिशेने जाऊयात. जेल कॅरी केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर तिथे बॉलवरती लक्ष ठेवलं. आपण पाहिलं तर तिथे जजिंग नीट होतं आणि तदनंतर पाहिलं तर अक्षय सारख्या फलंदाजाला षटकार मारल्यानंतर लगेच पवेलियनच्या दिशेने. सुमधुर संगीतासाठी. जाऊयात मॅच कडे. आतापर्यंत आपण पाहिलं तर षटकार लगावल्यानंतर लगेचच पवेलियनची वाट दाखवली जाते. तिथे अक्षयला नवीन फलंदाज आपण पाहू शकतो. तिथे भागवत हात खोलतायत लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नक्की आहे. कॅच कॅरी केली जाते. आपण पाहू शकतो मिस्टर किरण तिथे होत्या. तदनंतर लगेचच जजिंग करून कॅच कॅरी केली जाते आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपण पाहू शकतो आफ्टर 2 ओव्हर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. मी तर बोलेल आकडून ठेवल्या, जकडून ठेवलंय, ब्रेक लावलाय, अक्षरशः बेड्या ठोकल्यात त्या म्हणजे फलंदाजांच्या पायामध्ये. आणि तदनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरी विकेट पाहतोय आपण. भागवत यांना देखील माघारी पाठवल्यानंतर 3 विकेट 3 मोहरे बाद झाले ते म्हणजे SCC 11 बागलवाडी या संघाचे. मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी निवडली ती म्हणजे जय हनुमान साबळेवाडी या संघाने. आणि ती गोलंदाजी कितपत यशस्वी होत्या याचा नमुना आपण पाहिला तर स्कोर बोर्ड कडे जाऊया. तो जाऊन थांबलाय अक्षरशः 15 या धावसंख्येवरती बॉलिंग मार्कवर. मागच्या मॅचचा हिरो मिस्टर विकास.
मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं काय सुरेख गोलंदाजी या गोलंदाजाने केली. पहिला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे नक्की आहे, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न करेल, मात्र एक धाव मैदानामध्ये आपण पाहिलं. तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय, डीच्या स्वरूपामध्ये एक धाव. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकाची चर्चा केली तर हाणामारीचं षटक आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये वारंवार चर्चा होत्या. तर याच्यानंतरचा सामना VCC सनबुर संघ आणि SS11 महिन संघ, आपण दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचं. हा इनिंग ब्रेक झाला तर दोन्ही कर्णधार टॉस का बॉस मंचावरती उपस्थित राहायचंय. सुरेख फटका येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. आपण जाऊया. क्षेत्ररक्षक नक्की आहे. आपण पाहिलं बॉल कॅरी केला जातोय, थोडस तिथे गफलत होते, मात्र कुठलाही धोका तिथे जात नाहीये. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर आपण पाहू शकतो पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. सर्व मान्यवरांचं या 2 धावा नक्की आहेत. स्ट्राइक वरती आपण पाहूयात. मिस्टर बाबू स्ट्राइक वरती असेल. नक्की आपण पाहिलं तर लीडिंग एज तिथे होती. पंचांचा इशारा आलेला आहे. अगदी तो आवाज आमच्या कानापर्यंत पोहोचला. मोठी एज होती आणि तो कट आल्यानंतर लगेच आपण पाहिलं कॅच सेकंड अटेम्प्टला तिथे कॅरी केली जाते आणि त्या कॅच नंतर आपण पाहिलं फलंदाज माघारी येत असताना मिस्टर बाबू. तर संघाची संघाच्या धावसंख्येवरती विचार करूयात आपण, तर ती जाऊन थांबते ती म्हणजे 20 या आकड्यावरती 20. तर शेवटचे 2 चेंडू असेल तर VCC सनबुर संघ आणि SS11 महिन संघ दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचं. शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. सेकंड सेमीफायनलचा सामना तुमचा खेळला जाईल. अगदी क्विक ऍक्शन आपण पाहू शकतो. तयार होता तिथे पुल फटक्यासाठी, मात्र फसला जातोय तो. अगदी खालची लेज तिथे घेते, लीडिंग एज तिथे येते आणि एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर त्या 1 धावेनंतर जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉलवरती जाऊन मारण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि सुरेख गोलंदाजी बघायला भेटते पुन्हा एकदा, ती म्हणजे विकासची. 6 चेंडूंचा खेळ पाहिला विकासच्या, तर 6 चेंडू मध्ये अवघ्या 5 धावा खर्च करून 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली आणि आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती स्थिर ठेवली. 22 धावांचं आव्हान असेल, 22 रन्स टू विन. तर नाणेफेकसाठी यायचंय VCC सनबुर संघ आणि SS11 महिन संघ आलेला आहे. तर VCC सनबुर संघ टॉस साठी यायचंय. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. माननीय श्री सन्माननीय गणेशजी जाधव साहेब, तसेच माननीय विजयजी जाधव साहेब, तसेच सन्माननीय संदीपजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. तसेच माननीय श्री अरविंद जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो माननीय श्री दादासाहेब जाधव साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा इथे सत्कार समारंभ करून घ्यायचा. नक्की माननीय श्री गणेशजी जाधव साहेब असतील, सन्माननीय विजयजी जाधव साहेब असतील, तसेच सन्माननीय संदीपजी जाधव साहेब असतील, अरविंदजी जाधव साहेब असतील, हे सर्व मान्यवर वेळातला वेळ काढून या आयोजनासाठी उपस्थित राहिलात. खरं तर मान्यवरांसाठी सांगेल, कारण की तुम्ही उपस्थित राहिलात, या आयोजनाची शोभा वाढवलीत, या कार्यक्रमाची, या सोहळ्याची शोभा वाढवलीत. मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सर्व मान्यवरांचं. मी विठलाई देवी चषक 2021च्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. 22 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 22 रन्स टू विन.
तर मी विनंती करतो माननीय श्री गणेशजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेक घेण्यात यावी. टॉस का बॉस मंचावरती आपण जाऊयात. तिथे माझे सही समालोचक युवराजजी माई सर तिथे उपस्थित आहेत. टॉस का बॉस मंचाकडे सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहू शकतो. SS11 महिन संघ वर्सेस VCC सनबूर संघ या दोन संघांमध्ये खेळला जातोय. टॉस का बॉस मंचाकडे. धन्यवाद किरण सर. माझ्या बरोबर आहेत VCC सनबूर संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर SS11 महिन संघाचे कर्णधार. जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होत आहे. छापा आहे कॉल महिन संघाचा आणि काटा आहे. VCC सनबूर संघाने सामना जिंकलेला आहे. 3 षटकांचा सामना याची नोंद घ्यायची आहे. काय असेल आपला निर्णय? बॉलिंग फर्स्ट. का तुम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि समोरच्या संघाला आपण पहिले SS11 महिन संघ अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. तुम्ही शुक्रवारी जिंकला आहात. ही तुमच्या आजच्या दिवसातला पहिला सामना असेल तर किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा आपला निर्णय असेल? तसा संघ मजबूत आहे. आम्ही कमीत कमी धावात त्यांना रोखण्याचा प्रयत्न करेन. जास्तीत जास्त धावा देणार नाही. नक्कीच धन्यवाद दादा. जाऊया महिन संघाच्या कर्णधाराकडे. फलंदाजीसाठी आमंत्रण केले. नक्कीच तुम्ही सकाळपासून खेळत आहात. शरीर कुठेतरी थकलेलं आहे. समोर आहे नवीन ताकदीने आजचा पहिलाच सामना खेळण्यासाठी उतरलेला VCC सनबूर संघ. फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय दादा, काय सांगाल? नाही, संघ तर टफ आहे पण माझी फलंदाजी पण आता माझी चांगली पोरं खेळत आहेत. 40+ धावा करायचं टार्गेट तर ठेवलंय मी. आता बघूया आता. धन्यवाद दादा. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. आणि VCC सनबूर संघाने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया चालू वर्तमान मॅचकडे. ओव्हर टू किरण मस्कर सर. चला तर जाऊया सामन्याकडे. स्ट्रायकिंग वरती आपण पाहू शकतो मिस्टर अतुल. एक मोठं नाव आहे पाटण टेनिस क्रिकेट मधील. काय सुरेख गोलंदाजी बघायला भेटते तिथे. मी कौतुक करेल ते म्हणजे मनोजचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली मनोजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्की आल्या. तदनंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. 22 धावांचं आव्हान इथे रोखलं जाऊ शकतं का? आणि त्या 22 धावांचं आव्हान इथे साबळेवाडी संघ पूर्ण करू शकतं का? हा प्रश्न शेवटच्या चेंडूपर्यंत आपण पाहू शकतो. अटेम्प्ट केलाय फटका. सुरेख फटका येतोय. आपण पाहू शकतो तिथे लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं तर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अक्षरशः कुठली धाव नाही, तिथे चपळता नाही, अक्षरशः शांतपणे तो चेंडूकडे पाहत राहिला. मात्र मिड ऑनच्या दिशेने असलेल्या क्षेत्ररक्षकाने नक्की तिथे प्रयत्न केला. मात्र शेवटी चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार. तर या 4 धावांनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 22 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक महत्वाचं आहे कारण की ज्या पद्धतीने मनोजची गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये 2 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये नक्की यशस्वी झालाय तिथे. इफ यू मिस आय डेफिनेटली हिट द स्टंप. काय सुरेख गोलंदाजी बघायला भेटते. चौकार आल्यानंतर आपण पाहिलं तर तिथे लगेचच दुसऱ्या चेंडूवरती टप्पा बदलला जातोय. अक्षरशः मिडल ऑफ द स्टंप तिथे टप्पा बघायला भेटतोय. तर विनंती करतो आलेल्या पाहुण्यांचा. सन्माननीय सदाशिव जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करून घ्यायचा. माननीय श्री दादासाहेब जाधव साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करून घ्यायचा. तर जाऊयात मॅच कडे. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू आले. तदनंतर आपण पाहिलं चौकार आला. तदनंतर लगेचच विकेट आली. एक चेंडू फलंदाजाचा, दुसरा चेंडू गोलंदाजाचा, तर तिसरा चेंडू फलंदाजाचा आणि चौथ्या चेंडूवरती दाखवून देतोय तू शेर तर मी सव्वा शेर. काय सुरेख मॅच बघायला भेटते. दर्जेदार मॅच बघायला भेटते. SCC बागलवाडी वर्सेस जय हनुमान साबळेवाडी या 2 संघांमध्ये. आपण पाहिले तर तिथे दिशा शोधत असताना मिस्टर मनोज
+1 नक्की या 2 धावा येत आहेत. नो बॉल आहे तिथे. येस, आपण पाहिलं क्षेत्ररक्षण, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर 6 खेळाडू तिथे होते. येस, नो बॉल दिलेला आहे क्षेत्ररक्षणाने पाविंदे आपण पाहू शकतो. काय चाणक्य आहे तिथे पंच आपण पाहिले तर या चेंडूवरती किती धावा आहेत? 1 धाव. ओके, आपण पाहिलं तर सकाळपासून हे दोन्ही पंच या आयोजनासाठी उपस्थित आहेत. पांडुरंगजी नागवास सर असतील. फ्री हिटचा चेंडू असेल, थोडासा स्पीडअप द्यायचा आता सामन्याला इथून पुढे. फ्री हिटचा चेंडू स्ट्रायकिंग मध्ये आपण पाहू शकतो मिस्टर किरण याला. आपण पाहू शकतो बॅटच्या रडामध्ये अक्षरशः चेंडू येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण तिथे येते कवचच्या दिशेने. बॉल आडवेपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जाऊ शकतात. येस, 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट होत आहेत. आणि या 2 धावानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 लॉस ऑफ 1 विकेट. तर 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. थोडीशी गती द्यायचे सामन्याला, थोडासा स्पीडअप घ्यायचा विनंती असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. 9. नक्की का? बरोबर ना, 12 बॉल 13. आम्ही चिठ्ठ्या करून पास झालेलो पोरं. तर समीकरण तुमच्यासाठी घेऊन येतो. 12 चेंडू 13 धावा, 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 2 षटकार, 2 षटकार 12 चेंडू, 12 चेंडू 3 चौकार, 3 चौकार 12 चेंडू. हे समीकरण असेल तुमच्यासाठी. सरळ साधं गणित. तर स्ट्राईक वरती आपण पाहू शकतो मिस्टर बाबू आहे. नॉन स्ट्राईक वरती किरण वरती लक्ष असेल, मात्र बाबू आपण पाहिलं तर मागच्या मॅचचा हिरो आहे. अगदी मान दिला चेंडूला. लोअर फुलटॉस नक्की होता तिथे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव तेजीने मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. तर त्या या एका धावेनंतर आपण पाहू शकतो दुहेरी अंकामध्ये संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बॉलिंग मार्कवर मिस्टर संदीप तिथे स्ट्राईक वरती आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवरती आहे. येस, स्वैर मारा होतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर येत आहेत. पांडुरंगजी नागवास सर आपल्यापर्यंत इशारा करतात. आपण पाहू शकतो. मगाशी चर्चा करत होते आपण शशी कुलकर्णी सरांच्या पॅनलमधील हे दोन्ही पंच पांडुरंगजी नागवास सर आणि शशी सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं क्षेत्ररक्षणावरती देखील त्यांचं लक्ष आहे. बारीक लक्ष या क्षेत्ररक्षणावरती त्यांचं आहे. पुन्हा एकदा स्वैर मारा तिथे येतोय. एक धाव महत्वाची आहे, कारण की सामना आपण पाहिला पहिला सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये खेळला जातोय. लो स्कोरिंग मॅच आहे. अवघ्या 22 धावा आहेत. पेपर सोपा आहे, गणित सोपी आहेत, मात्र एक धाव तिथे अडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी बॉलवरती जाऊन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं तर तिथे कुठलाही संपर्क नाही. आणि यष्टीच्या मागे तिथे निर्धाव चेंडूची सांगताच झाली. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झाला. तिसरा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता होते. अपील केली जाते पंचांकडे. थोडासा दबाव टाकला जातोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. काय सुरेख गोलंदाजी बघायला भेटते संदीप यांची. मिडल ऑफ द बॅट अगदी आपण पाहू शकतो. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण गफलत होत असताना डीपच्या दिशेने देखील गफलत होते तिथे. आणि 3 धावा मैदानामध्ये धावून घेतल्या जातात. आपण पाहिलं तर अक्षरशः तिथे पॉईंटच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक बॉलवर जात असताना ती थोडीशी गडबड झाली तिथे. आणि तदनंतर पाहिलं तर बॅकअप त्याला आला आणि 3 धावा मैदानामध्ये धावून कंप्लीट केल्या जातात. तर या 3 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिली इन्व्हेस्टमेंट पाहिली तर मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची प्रयत्न तिथे होता. 6 धावांसाठी फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. आणि शेवटचा चेंडू असेल, हा महत्वाचा चेंडू असेल. मोठा फटका येतोय. मिस टायमिंग शॉट नक्की आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न असेल का? चेंडू ट्रॅव्हल होतोय नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आपण पाहिलं तर नक्की शेवटच्या चेंडूवरती 2 धावा तिथे दिल्या जात आहेत. आणि समीकरण आपण पाहिलं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. समीकरण
बॉल टू बॉल आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 5 धावा, तर एक चौकार एक षटकार आपण पाहिलं तर जर मोठा फटका आला तर विजय आणि पराजय यांच्यामधलं अंतर पाहिलं तर विजयाच्या दिशेने नक्की जाईल ती साबळेवाडी संघ आणि अपयशाला जावं लागेल ते म्हणजे SCC बागलवाडी संघ. मात्र 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील रोखता येते, त्याचं नाव क्रिकेट आहे मित्रांनो. आणि एका चेंडूमध्ये देखील 6 धावा होताना पाहिल्यात तर त्याचं नाव देखील क्रिकेट आहे. स्पीडअप घ्यायचं आहे, टीम मीटिंग शक्यतो टाळायचे, स्पीडअप घ्यायचा. विनंती असेल SCC 11 बागलवाडी संघाला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. आपण पाहू शकतो महत्वाचा सामना आहे, मी तर म्हणे अति महत्वाचा सामना आहे. तर 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू, 6 चेंडू 1 षटकार, तर 6 चेंडू 1 चौकार. इथे कोणाच्या वाट्याला जाईल विजय? जय हनुमान साबळेवाडी संघ का SCC बागलवाडी संघ? मिस्टर भागवत का मिस्टर अतुल? काय सामना आहे, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच बघायला भेटत्या. एका साईडला आपण पाहिलं तर 6 चेंडू 5 धावा रोखण्यासाठी विश्वास ठेवला जातोय विजय याच्यावरती, ज्याच्या नावातच विजय आहे. तो आपल्या संघासाठी विजयी कामगिरी करू शकतो का? का किरणवरती आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे साबळेवाडी या संघातील. पहिला चेंडू कॅच महत्वाची असेल. अगदी ओंजळीत जसा नारळ घेतात, लग्नाची पत्रिका जशी स्वीकारतात तसा हा स्वीकारलेला झेल. विकेटचं पतन होत आहे. किरण बॅक टू द पवेलियन. चला स्पीडअप घ्यायचा. नवीन फलंदाज जर्सी नंबर 07 प्रथमेश मैदानाकडे वाटचाल करतोय. तर आपण आधी चर्चा केली होती 6 चेंडूमध्ये 5 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. तर पहिला चेंडू विकेट प्राप्त झाले, आत्मविश्वास नक्की वाढला असेल. येणारा प्रत्येक चेंडू हा विश्वास वाढवण्यासारखा असेल, कारण की निर्धाव जर गेला तर समीकरण वेगळं असेल. अगदी सावधान सोड बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड होते. एक धाव महत्वाची आहे. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी आपण पाहिली, डायरेक्ट फेकी तिथे होते. मात्र इथे आपण पाहिलं तर या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. तर 4 चेंडू 3 धावांपर्यंत समीकरण येऊन पोहोचलं. पहिल्या चेंडूवरती विकेट नक्की आली, ती म्हणजे भागवत सरांना माघारी पाठवलं. तदनंतर पाहिलं तर हा तिसरा चेंडू असेल आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असताना स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकतो बाबू याला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेशवरती लक्ष असेल. सुरेख फटका येतोय, कॅच मात्र आपण पाहिली कव्हरच्या अगदी डोक्यावरून गेला. क्षेत्ररक्षण तिथे होते. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. काय सुरेख रन बिटवीन विकेट आपल्याला बघायला भेटते. अक्षरशः मोठे फटके मारण्यापेक्षा तिथे 1-1 धावांवरती विश्वास ठेवला जातोय, कारण की त्या एका धावेचं महत्त्व आपण पाहू शकतो. अगदी विजयासाठी एका धावेची आवश्यकता असेल, कारण की आपण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी अवघी 1 धावा. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अगदी शॉटच्या दिशेने उभं येऊन आहे. हॅलो, अगदी मान दिला त्या चेंडूला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहू शकतो जय हनुमान साबळेवाडी संघ इथून विजेता झालेला आहे. तर विजय संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक कौतुक आहे. आणि SCC 11 बागलवाडी संघ हार्ड लक बॅड लक, तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर विनंती करतो SCC 11 बागलवाडी संघ कर्णधार लगेचच व्यासपीठावरती आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत घेऊन येतो. काय सुरेख लाईनअप दिसते ही.